हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। देवदेवतांचा व्रतवैकल्याचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो। नुकतेच माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान झाले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हारांसाठी पूजेसाठी फुलांना मानाचे स्थान असते। त्यातल्या त्यात झेंडूच्या फुलांशिवाय कोणतेच धार्मिक कार्य पार पडत नाही। आंबेगाव तालुक्यातील अवसरी, गावडेवाडी, धामणी ही गावे झेंडूच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहेत। आज मितीस या गावातील बहुतांशी शेतात हा झेंडू डौलाने उभा दिसतो। याचे कारण म्हणजे झेंडूच्या फुलांना मिळणारा भाव। वाशी, मुंबई याशिवाय नाशिक, संगमनेर, पुणे या शहरातील फुलांना बाजारात विशेष मागणी असते। झेंडू हे फूल नाशवंत प्रकारात मोडणारे असल्याने कमीत कमी वेळेत बाजारात पोहोचवणे आवश्यक असते। सध्या प्रति किलो 20 ते 25 रुपये इतका भाव झेंडूस मिळत आहे। गणपती, श्रावण महिना जसजसा जवळ येत जाईल तशी या फुलांची मागणी देखील वाढत जाणार आहे। बदलते हवामान आणि ताणलेला पाऊस झेंडूच्या उत्पादनावर परिणाम करू पाहतो आहे। सध्या तरी मागणीप्रमाणे पुरवठा होत असल्याने भाव स्थिर आहेत। तालुक्यात सुमारे 1500 हेक्टरवर दरवर्षी झेंडूची लागवड केली जाते। देवाच्या पूजेत मानाचे स्थान असणारा झेंडू शेतकऱ्याला आगामी काळात उत्पन्नाच्या माध्यमातून समाजात उत्तम आर्थिक स्थान मिळवून देईल यात शंका नाही। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।